बाळीचा आरोग्याशी पण संबंध आहे, भावनिक मानसिकतेशी पण संबंध आहे. मुळात कान टोचणे आपल्या जन्म ते मृत्यूपर्यंत आपल्यावरती 16 संस्कार महत्वाचे होतात. तर त्या महत्वाच्या 16 संस्कारांपैकी कान टोचणे हा सगळ्यात मोठा महत्वाचा संस्कार आहे. काय आहे की कारण कानाच्या पाळीवरती काही असे पॉइंट्स असतात की त्याच्यामध्ये तुमच्या भावनांना चालना मिळते. आपण बघितलं की मूल जन्मलं की 12व्या दिवशी 1.25 महिन्याच्या आतमध्ये त्याचं कान टोचले जातात. कारण की मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, रिझन बिहाइंड दॅट की त्याच्यामध्ये तो कानात टोचल्यानंतर तुमच्या मानसिकतेवरती, त्याच्या भावनेवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. मनुष्याला राग, दया, जे काही ह्या भावना असतात त्या सगळ्या त्यांची चालना मिळते आणि सुरुवात होते त्याच्यावरती परिणाम होण्याकरता. तर तो 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे आणि तो जेंडर बायस नाहीच आहे, तो व्हायलाच पाहिजे. आणि मग आता कसं झालंय की आधी हा संस्कार होता आणि आता तो फॅशन झालेला आहे. आता बघितलं तर छत्रपतींच्या काळापासून पुरुष कानामधलं बाली घालत होते. त्याच्यानंतर त्या बालीचं स्वरूप आता जे आहे ते छोट्याशा स्टड मध्ये किंवा एका स्टोन मध्ये आलेलं आहे. पण परंपरा आहे ती पारंपरिकतेमध्येच या गोष्टी मोडल्या जातात आणि मुलं सुद्धा हल्ली ते आवडीने घालतात कारण फॅशन पण आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जितकं फॅशनशी निगडीत आहेत तितक्याच परंपरेशी पण निगडीत आहेत आणि तितक्याच संस्काराशी पण निगडीत आहेत.